आम्ही सारे खवय्यांमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। कल्चर करीच्या निमित्तानं आपण आलो आहोत वसईमध्ये। कोळी संस्कृतीचं आपल्याला अगदी लहानपणापासून आकर्षण असतं। आपल्यापैकी प्रत्येकानं शाळेमध्ये एकदा तरी कोळी डान्स हा केलेलाच असतो। पण यांच्या घरी जेवतात काय, यांचा व्यवसाय चालतो कसा, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात। या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण जातोय एका खास मैत्रिणीकडे। ती कोण आहे ते बघूया। ही कोळी खाद्य संस्कृती शिकून घ्यायला आपण आलो आहोत आशा मस्तान यांच्या घरी। नमस्कार आशा। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। आणि परफेक्ट तयार झाला आहात तुम्ही। ही ती कोळी पद्धतीची हो साडी ना? किती वार असते ही साडी? ही 12 वार। 12 वार। पण मग अशी मिळते 12 वार? नाही, आपण 5 वार साडी नाही मिळत नाही। त्या आपल्या 2 साड्या आता गोल साड्या असतात ना, त्या 2 साड्या जॉईन करून मग हे नेसतात। आणि हे जबरदस्त आहे। हे तुमचं टिपिकल कोळी मंगळसूत्र ना? काय म्हणतात त्याला? हे मंगळसूत्रच। मंगळसूत्राचा पॅटर्न? मंगळसूत्राचा पॅटर्न असंच असतं। असंच असतं। हे कोळ्यांचं खास। ओके। मला वाटतं समुद्राचा संपूर्ण जो काय म्हणतात तिकडनं आलेला जो पैसा सगळं सोन्यामध्ये, खिशातला पैसा नाही नाही, पण तुमच्यामुळे आमचे सगळे म्हणजे आपण म्हणतो ना जिभेची मुक्तता मिळते जिभेला आणि आत्मे शांत होतात सगळ्यांच्या घरामध्ये। थँक्यू व्हेरी मच। तुम्ही स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुम्ही हा व्यवसाय खरं तर चालू ठेवला आहात। त्यामुळे खरं तर आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत। कारण आजकालच्या या ट्रॉलर्सच्या आणि या सगळ्या मशीन्सच्या त्यामुळे खूप कमी झालंय। पण तुमच्या बोटी वगैरे आहेत? नाही, आमच्या नाहीत, पण माझ्या माहेरचा आहे बोटी आहे। हो 5 आहेत। काकांच्या माझ्या 3 आहेत आणि वडिलांच्या 2 आहेत। तर 3 नॉनव्हेज पदार्थ आहेत? हो 3 ना? 3 झाले। व्हेज काय शिकायचं यांच्याकडे येऊन? यांच्याकडे येऊन माशाचंच शिकायला पाहिजे। तर 3ही माशाचेच पदार्थ आहेत ना? हो 3ही माशांचे। बरं, मग पहिलं एक कालवण तर आम्हाला शिकायलाच पाहिजे। कालवण हा, ते पावसाळ्यात अगदी छान मस्त। पाऊस पडतो बाहेर आणि गरम गरम उधाण आलेला समुद्र, गरमागरम कालवण भाकरीच्या बरोबर किंवा भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर। कोलम तांदूळ पण स्पेशल असतो। हा कोलमचाच बारीक तांदूळ। कोलम बारीक। क्या बात आहे। तर हे सगळं जय्यत करायचंय। तर पहिला पदार्थ आपण तुम्ही जे पाठवलं त्याच्यात एक सुकं पण होतं ना? हो, ठेचा, सुक्या बोंबल्याचा ठेचा। सुक्या बोंबल्याचा ठेचा। ओके, मग त्याच्यापासून सुरू करूया आणि साहित्य लिहून घ्या। ठेचलेले बोंबील, ठेचलेलं लसूण, मिरच्या, तेल, हळद आणि मीठ। साहित्य तुम्ही लिहून घेतलं, आपण काय काय घेतलं आणि आता झटपट असा हा ठेचा आम्ही करतोय सुक्या बोंबल्याचा ना? तेल तापत ठेवले, त्याच्यात लसूण घालूया, ठेचलेला लसूण। हे आपण ठेचल्यात ना बोंबील, ते आम्ही चुलीवर भाजतो। आमच्या भाकऱ्या करतात ना मोठ्या, त्या चुलीवर आम्ही भाजतो। अच्छा, मके कसे भाजतात मके? अच्छा, तसं डायरेक्ट। पण मग हे ह्याच्यात काटे आहेत ना? का काटे नाही? काटा काढलाय त्याच्यातला। काटा असतो मध्ये, काटा असतो हा, तो काढायचा। आम्ही काढला। पण मग तो भाजल्यानंतर काढायचा का आधी? भाजल्यानंतर बोंबील ते भाजले असं आपल्याला समजलं की मग थंड पाण्यात ते धुवून, कारण राख लागलेली असते ना, म्हणून मग तेव्हा धुवून घ्यायचे। धुवून घेतले का थोडेसे मग नरम पडतात, मग मधून काटा काढून घ्यायचा। लसूण टाकून झाल्यानंतर जसं लसूण घातलं तसं मिरची पेस्ट, तशीच ठेचलेली मिरची पेस्ट आहे। आता आपण सुके बोंबील टाकूया। पण आता मला सांगा वहिनी, जसं हे केलंय बोंबीलचं करतोय आपण ठेचा, अजून कुठच्या माशांचा करतात? सहसा आम्ही बोंबलाच करतो, सुक्या बोंबलाच। आणि बांगड्याचं किंवा जवळ्याचं वगैरे नाही करत? जवळ्याचं आम्ही जवळा असाच, पण ते भाजायचं वगैरे नाही, डायरेक्ट धुवून डायरेक्ट तळायचं, डायरेक्ट टाकायचं। अच्छा, भाजायचं नाही। आता थोडी हळद। बोंबल्याला काही फार उग्र वास नसतो नाही का बाकीच्या माशांसारखा? नाही, साधारण सुकलेले असतात ना ते। हे थोडं मीठ जपून घालायचं बोंबील, कारण ऑलरेडी बोंबील खारट असतात। हे पटकन होणार आहे ना? तर आता रेडी झालेला आहे ठेचा। तर रेडी झाला ना? रेडी झाला। तर तुम्ही पटकन साहित्य आणि कृती घ्या। सुक्या बोंबलाचा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ठेचलेले सुके बोंबील,
ठेचलेला लसूण, ठेचलेली हिरवी मिरची, तेल, हळद आणि मीठ. कृती: बोंबील भाजून थंड पाण्यातनं काढावेत, काटा काढून ते ठेचून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण, ठेचलेली हिरवी मिरची, भाजून ठेचलेले बोंबील, हळद आणि मीठ घालून परतून ठेचा तयार करावा.